एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपच मोठा पक्ष बनेल असं म्हटलं जात आहे। एनडीएला साधारण 353 ते 368 जागा, इंडियाला 118 ते 133 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलनुसार व्यक्त करण्यात येते। अर्थात वेगवेगळे एक्झिट पोल आहेत, रिपब्लिक एक्झिट पोल आहे, TV9 पोलस्टार्ट एक्झिट पोल आहे, सीट वोटर हा एक एक्झिट पोल आहे। अशा या वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार आपण आता या ठिकाणी विचार करतोय आणि भाजपला 18, शिवसेना म्हणजे एकंदरीत महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आणि एक अपक्ष अशी या ठिकाणी या एक्झिट पोलची आकडेवारी सध्या तरी आपल्याला सांगतेय। मुळात या ठिकाणी महायुतीला 22 तर मवियाला या ठिकाणी 25 जागा मिळण्याची शक्यता आणि एक अपक्ष। आता हे अपक्ष विशाल पाटील असतील की राजू शेट्टी, याचं उत्तर अजूनही गुलदस्तात आहे, कारण की ते 4 जूनला ज्यावेळी निकाल लागेल त्याच वेळी क्लिअर होणार आहे। महाराष्ट्रामध्ये मविया मात्र आघाडीवर आहे, हेच चित्र दिसतंय। मवियामध्ये 5, 14 आणि 6 अशी कदाचित विभागणी होऊ शकते, म्हणजेच 5 जागा काँग्रेसला, 6 जागा अर्थातच शरद पवार गटाला आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला या ठिकाणी 14 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एक्झिट पोलनुसार ही आकडेवारी आहे।